अरे नाही ना करून लय भेटले. किती भेटले दाखव. मजेसाठी आलेलं बघ. झील बघ खाली बघ. अरे मोठे मोठे आहेत. मोठे आहेत डोकरू. डोकरू डोकरूच आहे सगळे पण लय मोठे आहे. हे काय हे बघ. चिरोंडी स्पेशल. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण 3-3:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या गावी, कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये. तर दुपार झाले, थोडी ऑफिसची कामं वगैरे आवरली आणि त्याच्यानंतर आता जेवण वगैरे थोडंसं टेरेसवरती बसलो आहे. तर आता कसं आहे, पुढील 4-5 दिवसामध्ये सगळे जे आहेत उरले सुरले भाऊ वगैरे आहेत सगळे आता मुंबईला जातील. तर दुपारी सत्या नित्या आले होते की काही इकडे ओढ्यावर वगैरे जायचं का, कारण आता कसं आहे तुम्ही बघितलं असेल यावर्षी पण बऱ्याचशा डोहा आहेत ते उपसले आणि मासेमारी केली. तर इकडे खालच्या बाजूला 1-2 डोहा आहेत जे की पटापट होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे. पण आता झालं आहे काय 5-5:30पर्यंत माझी ऑफिसची कामं आहेत, 1-2 मीटिंग्स आहेत. तर मग अशी बोलला की 5-5:30ला जरी निघालो आपण तरी ॲक्च्युली पाण्याची टाकी आहेत, त्या टाकी आणि 1-2 छोटेसे ढो ते आपण उपसू शकतो अर्धा 1 तासामध्ये. आंबा पडला तर त्यांना म्हटलं आहे काम आवरलं तर आपण 5पर्यंत वगैरे निघू. तर बघूया, आवरलं तर जाऊया. पण पावसाने पण तेवढंच वातावरण कठीण करून ठेवलं आहे. हे बघा, पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे, काळे काळे ढग आले सगळीकडे. पाऊस कधी पण येऊ शकतो असं सध्या क्लायमेट आहे. हे बघा, मोठा ढग आहे एकदम. आणि आताचा पाऊस हा शक्यतो पूर्वेकडूनच येतो या बाजूने. पावसाने तयारी तर केली आहे, जर पाऊस नसेल तर आपण जाऊ. एकदा काय पाऊस सुरू झाला मग उपसणीचे मासे संपले, मग चढणीच्या माशाला सुरुवात होईल. पण सध्या त्याला वेळ आहे, कारण चांगला पाऊस पडेल त्याला मला वाटतं 9-10 जून वगैरे येईल. मग त्याच्यानंतरच आपल्याला चढणीचे मासे वगैरे पकडायला मिळतील. असो, गावाकडे आहे तर रोजच्या रोज काही ना काहीतरी चालू असतं. बऱ्याच वेळा सगळे मित्रमंडळी आहे तर आंब्याला जा, असंच ओढ्यावर फिरायला जा, मासेमारीला जा, फणस खायला जा, अशी सगळी मजा सुरू आहे. म्हणजे आता मुंबईला गेल्यानंतर ह्याच व्हिडिओ जेव्हा एडिट करेन तेव्हा तेच समाधान, तीच मजा परत एकदा अनुभवता येते. तर आता थोडा वेळ कामं आवरतो, 4 वाजता एक मीटिंग आहे, त्याच्या अगोदर थोडी ऑफिसची कामं आवरतो आणि त्यानंतर मग जाऊया जरा ओढ्यावर पण धमाल करायला मजा येते. आता थोड्याच दिवसात पाऊस पडला ना की ही जी पाठीमागची पूर्ण शेती दिसते तुम्हाला, तर इकडे शेतीच्या कामाला सुरुवात होईल. ज्या काळ्या काळ्या मळ्या दिसत आहेत त्या भाजावळ केलेल्या मळ्या आहेत. भाजावळ करताना त्याच्यामध्ये गवत म्हणा, गोवरी असते, पाळापाचोला असतो आणि हे सगळं जाळून एक राब बनवला जातो. त्या राबामध्ये मग पेरणी होईल. आता पाऊस सुरू झाला की त्याच्यावरती पेरणी होईल. पेरणी झाली की लगेच ज्या मोकळ्या मळ्या दिसत आहेत त्या मोकळ्या मळ्यामध्ये आहे ना फोड पहिली होते. फोड म्हणजे पहिली नांगरणी आणि बेर म्हणजे दुसरी नांगरणी. साध्या शब्दामध्ये 2 वेळा नांगरणी केली जाते. एक उभे तास असतात असे आणि दुसऱ्या वेळेला आडवे तास असतात. तर फोड आणि बेर झाली की मग तोपर्यंत आहे ना भाताची रोपं तयार होतात. मग भाताची रोपं तयार झाली की लावणीला सुरुवात. आपण हे सगळं अनुभवत असतो. जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा आपण या गोष्टीसाठी गावी येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आत्ता मी जातो आहे, यावेळेस मोठी ट्रिप झाली. म्हणजे सगळेच कार्यक्रम होते, लग्न होती, ते गावचा वर्धापन दिन होता आपल्या आई वाघजाईदेवी मंदिराचा, त्याच्यानंतर आपल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार होता. हे सगळे कार्यक्रम, त्याची तयारी म्हटलं तर मग बरेच दिवस सुट्टी होती. आणि आता एंडिंगला काय झालं, आपण तिकीट काढल्या होत्या त्या कन्फर्म काय झाल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला आता दिवा गाडी पकडून सकाळची जावं लागेल. रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे ना, तिला कसं बसायला शक्यतो मिळतं रविवार सोडून. तर रविवारी भरपूर गर्दी असते, पण बाकीच्या मधल्या दिवशी तरी आपल्याला बसायला मिळतं. तर त्या गाडीने आपण जाऊ. पण सध्या तरी गावची एन्जॉय, गावचं काम सगळं सुरू आहे. असो, आपल्या घराच्या प्लास्टरला पण सुरुवात झाली आहे. मग तेही काम आपलं साईड बाय साईड चालू आहे. इकडे वरच्या बाजूचं प्लास्टर सुरू आहे. चला, फायनली ओढ्यावर आलो आहे. संध्याकाळचे 6 वाजता. तर ॲक्च्युली इथे आहेत ना टाकी आहेत भरपूरशी, दाखवतो तुम्हाला. हा इकडे आहे तो साकवाचा ढव म्हणतात. इकडे साकव असायचा पहिला. भरपूर सारी शेती आहे ना पलीकडे आहे. तर ती शेतीसाठी ये जा करण्यासाठी माणसांना इथे एक साकव असायचा. म्हणजे आम्ही लहान होतो, कदाचित 5वी 6वी म्हणजे 2005-6 पर्यंत वगैरे
हे असायचं. त्याच्यानंतर मग हळूहळू इकडची शेती बंद झाली, मग हा साखव बांधणं पण बंद झालं. तर इथे आहेत ना, हे तुम्हाला दिसतंय का, या बाजूला इकडे आहेत ना टाकी आहेत. ही बघा, इथे एक टाका आहे, इथे एक टाका आहे. टाक्यांमध्ये बरेचसे मासे असतात. या बाजूला इथे एक टाका आहे. हे साधारण ढोपरभर टाका आहे. आणि इकडे पण एक छोटासा टाकं आहे, या बाजूला इकडे ढो आहे. तर हे आपल्याला उपसायचं आहे. खाली इकडे चिरोंडीला मेहनत ऑलरेडी सुरू झाली लगेच, कारण चिरोंडीचं पाणी एकदम कमी असतं. एक 5 मिनटामध्ये इकडचं आणि इकडचं एक 10-15 मिनटामध्ये, अर्ध्या तासाचं गेम आहे. अर्ध्या तासामध्ये आपल्याला मासा मिळू शकतो. तर सहज खाली आलेलं, म्हटलं आंबे पण जमू आणि मासे पण बघूया, त्यासाठी आलेलं आहे. सुरत सासवडत जात होता कपडे घालून. सुरतला आणलेलं आहे तसंच उचलून. नाही उचलून लगेच सासवड त्याला बोलतो नाही. सुरतला गंडून आणलेला आहे, एक गोणी लगेच येऊ आंब्याकडून अर्ध्या तासात. तिकडे तयार असेल काठी. हां, काय खरं नाही आता सुरतचं. जाऊ दे, आंबे कुठे आहेत? होऊन जाऊ दे. आता मासे नेलेस की वहिनी खुश होय. किती खाते ना, मग काही टेन्शन नाही. लगेच खाली झाला रे. हां, मग 5 मिनिटात खाली झाला डो. गरज लागली नाही. हां, माझी पण गरज नाही लागली. हां, धरा लागलाय खाल्लं या. त्या दिवशी मेलो 2 दिवस. हां, नाही चिकन बघा मासा. तो वर, तो बघ वर, तो बघ, दोन तो बघायला खाली. तो भेटू होता वरचा पकड. पाणी परत येत. हा सुरत मस्त आहे, असंच दे बरं. पहिला हे पुढे बादली. तो बघ मोठा आहे, तो पकड. मोठा आहे. काय मोठा आहे? मोठा आहे. पकडेल तेव्हा ना तो. काय, कोणता आहे? काठी. अरे मेरा हातात बसायला तरी हवा. आगे बघ, हवा समोर. तो काय मेला बारका एवढा बारका एवढा बारका उचलला नाही. आज का मोठा मोठाच आहे. मोठा आहे रे. हे मीडियम साईजचा आहे. बाबा इथे बसला आहे. कुठे? नाही का, हा छोटा आहे. छोटा आहे, मोठा अजून आहे. हे बादली पडतो. हाय ते बघ. अरे बघ, ए तो दोन वरती बघ. अजून गेलो तो वरनं. दोन आहेत. माझ्याकडे नाही. हाय तुझ्याकडे आला. अजून अबे एक भेटला. मोठा आहे ना. मोठे. हा मग 2 होते बरोबर. अरे नाही ना करून लय भेटले. किती भेटले? मजेसाठी आलेलं. बघ झील बघ खाली. बघ अरे मोठे आहेत. मोठे आहेत. डोकरू डोकरूच आहे सगळे, पण लय मोठा आहे. हे काय हे बघ. चिरोंडी स्पेशल. हे बघ, आता काम करूया. वरच्या आहेत ना 3, वरचे ते टाकं पण आहे, ते उपसून टाकूया पटापट. लांबड पार झालं पाहिजे. हां, शबाश. सत्यान लावला ना जोर. नाही बरोबर आहे. ठीक आहे चल. काय करतोयस? कुठे दगड? हा, अच्छा, पाळापाचोला मारतोयस. ठीक आहे. ते बरेच खाली मासे भेटले नाही करून रे. 20-30 भेटले. मोठं आहेत नाही. हां, म्हणून थांबले. ॲक्च्युली काय वाटतच नव्हतं, तिथं जे पाणी आहे ना, तिथं असं वाटत नव्हतं मासे मिळतील, पण चांगले मासे मिळाले. छोटी बादली हवी होती रे, पाणी काढायला जमत नाही. भारी. गेला. हं? हे बाबा मोठंच आहेत. आटाचा पण केवढा भेटलाय बघ. हं? नाही तुला भास झाला.
पान दिवाड आलंय. पान दिवाडाने सगळ्यांची घाबरगुंडी निघाली आता. छोटसच आहे पिल्लू. कुठं आहे? साईडला आलंय. साईडला आलंय पण पिल्लू म्हणजे पिल्लू शेवटी ते पान दिवाडच आहे ना. पाणी ढकल इथं. होय पाय टाकतो. हे नाही त्याच्यात घे ना. काय मेला काय हे बांधले ते या सुतेरी आहे. बघ गेला. त्याने माशाला पण हात घालायला येत नाही ना त्याच्यामुळं. डर डर ते बघ गेला. जा 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 जाऊ दे त्याला. जाऊ दे जाऊ दे. दुखवलं त्याला. वर जा वर जाऊ दे त्याला. सरळ निघ म्हणावं. बाहेर निघ धावाच्या. आम्हाला इकडे मिळाला सो कुठं हात फिरवतो. हो 2 आले. चेप मासे आहे. तिकडं हा इकडे घ्या पण हा काय घेऊ बा काय ना. टाकते काहीतरी पाला बाजूला. काय नाही ते नाही आहे ना. तशी गप नाही. नाही ना. नावाला खबर. त्या मोठा आहे. अरे पकड पकड. मला मोठा आहे तो. लय मोठे आहेत. ह्याच्यात पण नाही ना. पण 10-12 भेटले. काय मासे भेटतायत रे मस्त. दिसला का? पाय मध्ये कुठला? थांब खालचं हो दे क्लिअर तेव्हा तू उपसशील. हा असं उपस. हा असं उपस. सावकाश पण. हे सर्व पाणी काढायला पाहिजे पम्या. एक मोठं नाही. गरज नाही तेवढं. नाही गरज. फटाफट भेटेल रे. नाही एवढे नाहीत आता. 10 तर पकडले. भेटला थांब ना. पकडला. आता कर काय ते. हे बा आलं. पांदेवाडीच आलं. उठ आता पम्या तिथं. जाऊ दे त्याला. हा पांदेवाडा जाऊ दे. हा गेलं ते बघ. हे बघा पांदेवाडा. अरे हा बघ. गभीतला काढ. एक जो चिरोंडीचा डो आहे तो झालाय. आता इथलं एक टाकं झालंय. आता इकडचं टाकं पलटी झाला असता. उठ. एक पण कातल मोकळा नाही सोडत ना. टाक तिकडं. चप्पल भिजू दे. ते काय जात आहेत. नाही रे ह्याच्यात. हाय पाणी तर काढायला लागेल. डबऱ्यां काढ. असं नाही ना. डबऱ्याने इथले मासे आहे ना सर्व इनीमध्ये ठेवलेत. त्या दिवशी वरच्या बाजूला आम्ही आलो होतो ना. इथेच वरच्या बाजूला. तर इकडे पण आम्ही सगळे डोकरूच पकडले होते. आणि आज पण सगळे डोकरूच भेटते. ते बघा डोकरूची कमाल आहे. डोकरूची कमाल. दगड्या परमनंट आहेत की त्या निघतील. काढता येतात त्याच्याकडे किरव्या बिरव्या असतात. काय असलं तर असलं ना. किरव्या असेल हात टाकणार. असाच पडला तो. सेम पडला मगाशी. ह्या टाक्याची ना व्हिडिओ आहे. कोण होता रे पम्या? ओमकार होता का आपल्यासोबत? ओमकार, मी आणि पम्या तिघांनी मिळून ही टाकी उपसलेली तेव्हाचा एक खूप जुना व्हिडिओ आहे. जमलं तर आय बटनमध्ये देतो मी तुम्हाला. कसे दिसत होतो आम्ही तेव्हा. म्हणजे ओमकारला तर ओळखणारच नाही आपण. एकदम बारका होता. काय एक पण नाही. हां काढला. चला. टाक आणि खालचा एक छोटासा ढव होता. त्यात एवढे मासे मिळालेत. मजा आली. हे या पट्ट्याला डोकरूच जास्त मिळाले रे. डोकरू. हा बोला. सध्या लागलं नाही ना बाबा?
हा? होय काल पण पडला ना रे, काल आमच्या इथे वरून येत होता. पडला आणि आमच्याकडे आला, पडलो हो पडायचा दिवस आहे, सांभाळून आता 2 वेळा पडलाय काय रे, 3ऱ्या वेळेला मजबूत पडू शकतो. चला चला निघूया आता. संध्याकाळी आलो होतो पण मजा आली. थोडीशी गंडरी केलेली, मासे पकडलेले आहेत. चला आता काय, मुंबईला जायच्या अगोदर अशा ज्या माझ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना, कारण आता एकदा पाऊस पडला की मग आडवा आता एकदा का पाऊस पडला की ओढ्यावर फक्त चढणीचे मासे पकडायला. खेकडे काय आम्ही स्टार्टिंगला पकडत नाही, खेकडे डायरेक्ट गणपतीला. त्यामुळं मग त्यामुळं मग हे जे उपसणीचे मासे आहेत ना त्याची धमाल अशी चालू असते. आता काय सगळेजण हळूहळू मुंबईला जातील, एक जण, कारण आता सुट्टी संपली. व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा आली असेल पण सुट्टी संपली तर आता मुंबईला जायचं. परत पाऊस पडला की शेतीच्या कामाला थोडं यावं लागेल, मासे पण पकडायला लागेल. चला टाकं तर उपसलेली आणि आता घरी जाता जाता आलेला आहे वागदऱ्यावर. खास आमचं ठिकाण, कुठूनही आलो तरी वागदऱ्यावर म्हणजे हक्काचं ठिकाण. तर इकडे हा एक डोह आहे आणि वरच्या बाजूला पिण्याचं पाणी. तर इथे आत्ता जरी तुम्हाला असं दिसत असेल मोकळं पावसाळ्यातून आलात की इकडे पूर्ण असे झरे असतात, मस्त वातावरण. आणि इकडे वरच्या बाजूस थंड एकदम मिनरल स्वच्छ पाणी, एकदम विहिरीचं पाणी, वागदऱ्यावरची विहीर. आणि त्याचं पाणी प्यायलं ना की एकदम तृप्त होतं. अशी ही विहीर आहे. झरा थोडा कमीच झाला आहे पण पाणी अजून आहे. मध्ये गेला तो पालं आहेत ना, हे पायरीचं झाड आहे, त्या पायरीच्या झाडाची पालं जशी अशी फिरतात तसं तो झरा इकडे तिकडे नाचतोय. मोठं झाड आहे. चला पाणी पिऊया मस्त आणि मग घरी जाऊ. होय बेडूक मारेल. अच्छा लहानपणी हां होय. कुठे इकडे वर आहे काय? हां बसू दे, राहू दे. चला थोडं पाणी पिऊ, बरं वाटेल. घरात सांगितलेलं आम्ही आंब्याला चाललो आहे आणि आलो कुठे, डायरेक्ट माशाला. अचानक भयानक प्लॅन. निघूया फायनली. काळोख व्हायच्या अगोदर, आईचा ओरडा खायच्या अगोदर घरी पोचलं पाहिजे. कुठं गेला घेऊन काय माहिती. सासरवाडी जाता जाता बाबू गेला कुठं. हां आता उद्या जा सकाळी. मासे घेऊन जा. चला म्हणजे रात्रीचे साधारण 7:15 7:30 वाजलेत. तर उशीर झाला. मगाशी आपण थोडंसं उशिरा गेलेलो आणि उशिरा जाऊन फक्त 1-2 जी टाकी होती ती उपसली आणि मग थोडेफार जे काय मासे मिळाले ते मग घेऊन आलो. मजा आली. अचानक भयानक प्लॅन झालेला तर मग उपसलेली, म्हटलं जाऊया. तर 5 जण गेलेलो, सतेज, नितेश होता, सूरज, प्रमोद आणि मी. चला मंडळी फायनली आता घरी आलो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. आता मासे आणले तर शक्यतो फ्रायच करू, थोडेच आहेत तर फ्राय करू जरा तव्यावरती मस्त. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. चल अजून काय. चला अवनी आत्याचा फोन आलाय तर बोलायला गेलाय. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.